महापालिका निवडणुकीसाठी उद्यापासून अर्ज भरायला खरं तर सुरुवात होते, पण अजूनही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना काँग्रेसने मात्र मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिलेला होता आणि स्वबळावर लढण्याची तयारी सुद्धा सुरू केली होती। पण आता शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने वंचितलाही सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। वंचित जर काँग्रेस बरोबर गेली तर महायुती आणि महाविकास आघाडीची कशी समीकरणं बदलू शकतात, आपण बघूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। काँग्रेसची ठाकरेंशी कट्टी, वंचितशी मैत्री। काँग्रेस बरोबर आघाडी करायला प्रकाश आंबेडकरांची एंट्री। कुणाचा गेम बिघडवणार काँग्रेस आणि वंचितची आघाडी। प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, या नेत्याची एक खासियत आहे, निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांचे डाव मांडून झाले की मग प्रकाश आंबेडकरांची एंट्री होते। त्यांची एंट्री होताच बहुतांश राजकीय पक्षांना वाटतं आंबेडकर आपल्या बरोबर आले तर बरं होईल आणि मग निवडणुकीचे, जागा वाटपाचे आणि रणनीतीचे डाव नव्यानं मांडले जातात। असंच महापालिका निवडणुकीतही झालंय। काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक सोबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांबरोबर आघाडीची चर्चा सुरू झाली। प्रकाश आंबेडकरांबरोबर आघाडी करायला काँग्रेस आग्रही आहे। मुंबईचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी तशा सूचना केल्या। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळानं प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। काँग्रेस आणि वंचित एकत्र लढण्याबाबत काँग्रेसनं प्रस्ताव दिला। गेले 2 दिवस काँग्रेस आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे। आज आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जे आम्ही आधीच जाहीर केलं होतं की काँग्रेस पक्ष लोकशाही, संविधान मजबूत करण्याच्या आणि महत्त्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्षता तत्वावरती विश्वास ठेवणाऱ्या समविचारी पक्षांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल आणि तशाच पद्धतीची आघाडी करण्याचा मानस आमचा आहे। आणि त्याच अनुषंगानं आज आम्ही ही चर्चेचं पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे। लवकरच याला मूर्त स्वरूप कसं मिळेल याकरता दोन्ही बाजूने प्रयत्न होतील। या भेटीमध्ये आतमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि श्री व्यंकटेश आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर हे दोघेही वेगळे बसले, त्यांनी तरी चर्चा केली। चर्चा सकारात्मक झाली असं मी पक्षाच्या वतीने सांगतो। आता ती राष्ट्रीय मुद्द्यांवर झाली का कॉर्पोरेशनच्या मुद्द्यावर झाली, येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात झाली, हे लवकरच आता लगेच आम्हाला इथे यावं लागलं, बोलावं लागलं, त्यामुळे अजून मी बाळासाहेबांशी बोलतो आणि मग माहिती घेऊन आपल्यासमोर पुन्हा येतो। प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा किती प्रभाव आहे तेही जाणून घेऊया। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत वंचितचे 2 नगराध्यक्ष निवडून आले। अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेतनं प्रियंका विश्वकर्मा तर अकोल्यातल्या बार्शी टाकळी नगर परिषदेतनं अख्तर खातून विजयी झाली। संपूर्ण राज्यभरात वंचितचे 25 नगरसेवक जिंकले। विधानसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी न करता वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढली। 200 जागा लढणाऱ्या वंचितचं 194 जागांवर डिपॉझिट जप्त झालं। मात्र वंचितचा 1 उमेदवार दुसऱ्या स्थानावर तर तब्बल 58 उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिले। विधानसभा निवडणुकीत वंचितला एकूण 14,22,000 मतं मिळाली। वंचितमुळे महाविकास आघाडीच्या 20 उमेदवारांचा पराभव झाला, तर एमआयएमचे लोकसभा निवडणुकीतले उमेदवार इम्तियाज जलील यांनाही वंचितमुळे फटका बसला। नाही, असं की मुंबईत एकाकी दिसणाऱ्या काँग्रेसला अगर वंचितची साथ मिळाली तर निश्चितपणे एक त्याचा फायदा होणार आहे। कारण असं आहे की वंचितची महाराष्ट्रभर विखुरलेली मतं आहेत, म्हणजे ती फार मोठ्या प्रमाणात नसली तरी सर्व ठिकाणी त्यांचं अस्तित्व आहे। म्हणजे मला आठवतं की 2019च्या निवडणुकीत तर त्यांनी राज्यात जवळपास 7% मतं घेतली होती लोकसभेला। त्यामुळे लोकसभेचे काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना त्याचा फटका बसला होता। त्या तुलनेत आता त्यांची ताकद कमी झाली असली तरी ती आहे आणि ती जर समजा काँग्रेस बरोबर जोडली गेली तर निश्चितपणे त्याचा काही ना काही प्रमाणात काँग्रेसला फायदा होईल। महापालिका निवडणुकांमध्ये शेवटच्या क्षणी काँग्रेसला वंचितची गरज का भासली पाहूया। काँग्रेसला स्वतःचा पक्ष मजबूत करायचा आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंबरोबर गेल्यानं मुस्लिम, दलित ही हक्काची मतं ठाकरेंना मिळाली आणि काँग्रेसचं नुकसान झालं, असा काही काँग्रेस नेत्यांचा सूर आहे। नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सरस कामगिरी काँग्रेसची राहिली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पक्ष आणखी बळकट करण्यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही आहेत।
प्रकाश आंबेडकर सोबत आल्यानं दलित मतं मिळतील, परिणामी काँग्रेसचे जास्त नगरसेवक निवडून येतील आणि पक्ष बळकट होईल असं काँग्रेसचं गणित आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मराठी मतांचं ध्रुवीकरण होईल आणि अशावेळी काँग्रेसनं मुंबईतला पारंपरिक मतदार टिकवून ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांशी जवळीक साधली आहे. आता काँग्रेस आणि वंचित एकत्र आलेच तर मुंबई महापालिका निवडणुकीत कुणाचा गेम बिघडेल बघूया. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती असल्यानं त्यांच्या पारड्यात भाजपशी एकनिष्ठ असलेले मतदार आणि शिंदेंच्या शिवसेनेची एकनिष्ठ असलेले मतदार सोबतच गुजराती आणि उत्तर भारतीयांची मतं मिळतील. काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्यावर त्यांच्या आघाडीला काँग्रेसचा पारंपरिक मतदार, हिंदी भाषिक, मुस्लिम आणि दलित मतदारांची मतं मिळतील, तर ठाकरे बंधूंच्या युतीला मराठी मतं एकगठ्ठा मिळतील. थोडक्यात होतंय काय, तर वंचित बहुजन आघाडीसारख्या समविचारी पक्षांशी युती करून काँग्रेस ठाकरे बंधूंसमोरच तगडं आव्हान उभं करणार आहे. विधानसभा निवडणुकीवेळीही प्रकाश आंबेडकर शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीबरोबर जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी झाले. चर्चेच्या फेऱ्या शेवटपर्यंत सुरू होत्या आणि अखेर प्रकाश आंबेडकरांची वंचित स्वतंत्रच लढली. त्याचा फटका महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना बसला. आता ही शेवटच्या क्षणी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीची चर्चा सुरू झाल्यावर ठाकरेंची डोकेदुखी वाढणार अशी चिन्ह आहेत. या सगळ्या कारणांमुळेच काँग्रेसने मविया सोबत राहावं आणि ठाकरेंसोबतच निवडणूक लढवावी असा प्रयत्न ठाकरेंचा अजूनही सुरू आहे. आणि त्यामुळे संजय राऊतांनी राहुल गांधींशी फोनवरून संपर्क साधला. मुंबई महानगरपालिका निवडणूक ही ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. अशातच जर काँग्रेसने वेगळी लढाई लढली तर मात्र ठाकरेंचं नुकसान होणार आहे. त्यामुळे दिल्ली ते मातोश्री असा संघर्ष पुन्हा नव्याने सुरू झाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.